नमस्कार, मी अमृता. या आहेत सकाळच्या बातम्या. सगळ्यात आधी हेडलाईन. गुरुत्वगद्दी या सोहळ्याच्या निमित्तानं नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात कामं झालीत. याचबरोबर या सोहळ्यामुळे सध्या शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची संधी चालून आली. या सोहळ्याला लाखो भाविक उपस्थित राहणार असल्यानं शेतकऱ्यांनी यावर्षी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली. नांदेड जिल्ह्यातल्या बळेगाव इथं शेतकरी श्रीराम बेलकर यांनी पावसाच्या अनियमितपणाला कंटाळून यावर्षी आपल्या 20 एकर शेतीमध्ये भाजीपाल्याची लागवड केली आहे. ही लागवड करताना त्यांनी गुरुत्वगद्दी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही ध्यानात घेतली आहे. या काळात जास्तीत जास्त प्रमाणात विकल्या जातील अशा भाज्यांची त्यांनी लागवड केली आहे. कमी पाण्यात शास्त्रीय लागवड करून त्यांनी भाजीपाला वाढवलाय. ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये जवळपास नांदेडला 10 ते 15 लाख लोक येणार आहेत. या उद्देशाने याला भरपूर भाव मिळेल या उद्देशाने लागवड केलेली आहे. पावसाच्या अनियमितपणामुळे मराठवाड्यातले शेतकरी कायमच वैतागलेले असतात. या समस्येवर तोडगा शोधत अनेक शेतकऱ्यांनी यंदा मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड केली आहे. यातून मोठा आर्थिक फायदा मिळेल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करतायत. नांदेड शहराच्या आसपास असणाऱ्या हजारो शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये फक्त भाजीपाल्याची लागवड केली आहे. आता गुरुत्वगद्दी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर या सर्व भाजीपाल्याला निश्चितच चांगला भाव मिळणार आहे. पुढच्या आठवड्यात गुरुत्वगद्दी सोहळ्याला सुरुवात होते आणि याच काळात ही पिकंही बाजारात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा नफा मिळू शकेल. संदीप काळे, IBN लोकमत, नांदेड. या होत्या सकाळच्या बातम्या. अचूक बातमी, ठाम मत. पहा फक्त IBN लोकमत.